मे महिना चालू आहे. सध्याला टेम्परेचर 40-42 डिग्री सेल्सिअस पर्यंत सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बरेच शेतकरी मे महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाचे व्यवस्थापन किंवा कोथिंबीर पिकाची लागवड, पेरणी, टोकन अशा पद्धतीने करत असतात. बरेच शेतकऱ्यांना अडचण येत असते की या दिवसामध्ये शेतकरी म्हणत असतात की 40-42 डिग्री सेल्सिअसमध्ये बियाण्याची उगवण होत नाही. उगवण झाली तर बियाण्याची एकसारखी वाढ होत नाही. प्लॉट जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय तसं एका 1 टप्प्यामध्ये प्लॉट काढायला येत नाही. या 2-3 गोष्टींमुळे बरेच शेतकऱ्यांना अडचण येत असतात आणि मे महिन्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पिकाचं व्यवस्थापन कसे करायला पाहिजे जेणेकरून खत, पाणी नियोजन, बियाणं असेल किंवा फवारणी असेल, खुरपणी या 2-3 गोष्टी पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कळवणार आहे. आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणत असतात की या दिवसामध्ये बियाण्याची व्हरायटी कोणती सिलेक्ट करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला 100% त्याचा उतार पाहायला मिळेल. तर बरेच शेतकरी सध्याला कास्ती गावरान या व्हरायटीचा वापर करत असतात कारण की त्या व्हरायटीची जे 100% म्हणण्यापेक्षा 99% उगवण क्षमता आहे. पण अतिशय महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो, पूर्व मशागत आपल्याला खूप करणं गरजेचं आहे वेळेवरती. त्याच्यामध्ये नांगरट, रोटर वगैरे स्वच्छ केल्यानंतर जमीन एकतर काळी कसपट नसावे. जमीन सिलेक्ट करते वेळेस या दिवसामध्ये काळी जमीन असावी, शक्यतो करून हलकी मध्यम जमीन थोडी टाळण्यात यावी. जर काळी जमीन असेल, पाणी धरणारी जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये आर्द्रता जास्त वेळ टिकून असते तर तशी जमीन सिलेक्ट करण्यात यावी जेणेकरून बियाण्याचा 100% उतार पाहायला मिळेल. या दिवसामध्ये बियाणं एकरी आमच्याकडे शेतकरी लातूर, धाराशिव भागामध्ये आतापर्यंत 40-42 किलो एकरी बियाणं वापर करत होते, पण सध्याला आता 45 किलोपर्यंत एकरी बियाणं वापर करत आहेत. 2 ओळीतील अंतर 6 इंचापासून ते 9 इंचापर्यंत तुम्ही ठेवू शकतात. जमिनीमध्ये फक्त आणि फक्त 1 इंच बियाणं खोल पडावे अशी सेटिंग ठेवण्यात यावी. अतिशय महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो, बियाण्याला बीज प्रक्रिया कंपल्सरी करण्यात यावी. बीज प्रक्रिया जर केली आपण, ज्या बियाण्याची उगवण क्षमता होणार नाही ते बियाणं 99% म्हणण्यापेक्षा 80-90% पर्यंत बियाण्याची उगवण क्षमता व्हायला काही अडचणी. तर बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही PST म्हणून औषध आहे त्या औषधाचा वापर नक्की करू शकतात. खताच्या नियोजनामध्ये जर आपण खत जर सिलेक्ट करणार असेल तर काळी जमिनीसाठी 24-24-0 एकरी 1 बॅग या खताचा तुम्ही वापर करण्यात यावा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे बरेच शेतकरी विचारत असतात की या दिवसामध्ये कोथिंबीर पिकाचं पाणी नियोजन कसे करायला पाहिजे. बियाण्याची उगवण 12 ते 13 दिवसामध्ये होत असते. 12 आणि 13 दिवसाच्या दरम्यान 1 दिवस आड पाणी कंपल्सरी, जसंही तुमची पेरणी झाल्यानंतर लगेच 3 तास रेन पाईपच्या माध्यमातून पाणी देण्यात यावे. त्यानंतर तुम्ही 1 दिवस आड अर्धा पाऊण तास पाणी देऊ शकतात. उगवणीपर्यंत तुम्ही पाणी दुपारी किंवा सकाळ संध्याकाळी देऊ शकतात. उगवण झाल्यानंतर शक्यतो करून उन्हाच्या टेम्परेचरमध्ये पाणी टाळण्यात यावं. शक्य करून सकाळी किंवा संध्याकाळी पाणी देण्यात यावं. डेली पाणी तुम्ही अर्धा पाऊण तास देऊ शकतायत. आणि इथून पुढे बाजारभाव कसे असतील शेतकरी मित्रांनो, बाजारभाव बऱ्यापैकी इथून पुढे राहण्याचे चान्सेस असतात कारण की बरेच शेतकऱ्याची उगवण होत नाही. तर उगवण जर झाली तर नियोजन व्यवस्थित होत नाही. या 2-3 गोष्टीमुळे बरेच शेतकऱ्यांना अडचणी येत असतात. मित्रांनो, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने जेवढं काही आपल्याला कळणार आहे ते आपण तुम्हाला शेअर केलेलं आहे. तुम्हाला सर्व माहिती बियाणं, खत, फवारणी अजून डिटेल्समध्ये हवी असेल किंवा बियाणं कास्ती गावरान पण हवे असेल, वरील नंबरला तुम्ही संपर्क करण्यात यावे. कोथिंबीर पिकाचं सर्व व्यवस्थापन तुम्हाला मिळेल. आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब